हाय हॅलो नमस्कार, मी अवंती तुमचं स्वागत करते आपल्या इंडियन मॉम अवंतीमध्ये। तर बरेच दिवस हा ब्लॉग काही येऊ शकला नाही। तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आमच्याकडे कुलदैवत आहे दत्त महाराज। तर आज दत्त जयंतीचा आमच्याकडे काही वेगळाच स्वयंपाक असतो, खूप छान असतो। तर सकाळपासून लगबग सुरू आहे आणि आम्ही दोघं मिळून आता स्वयंपाक करतो आहे। तर आज स्वयंपाकामध्ये असणार आहे खिचडी, त्याच्यानंतर चिंचेचं सार, भरल्या वांग्याची भाजी आणि दुधामधल्या दशम्या। तर कसं करायचं मला तर चिरलेली वांग्यांची भाजी करायची आहे। तुम्ही भरल्या वांग्याची म्हणाले आणि बिंदा कांदा लसणाची भाजी करायची आहे। तर इथे वांगे चिरण्याचं काम करतायत, आम्ही दोघं मिळून स्वयंपाक करणार आहोत। तर चला, तर खिचडी पण लावलेली आहे आणि एकीकडे आम्ही आता वासुंदी केलेली आहे आणि दत्त महाराजांचा फोटो वगैरे ठेवलेला आहे। सगळं पूजा वगैरे करायची आता आणि करेक्ट 12 वाजता गुलाल उधळत असतात दत्त महाराजांवरती। तर तेच काम सुरू आहे आणि आता मी जसं होईल तसं तुम्हाला रिअल करून दाखवते, कारण की खूप धावपळ पण असते आणि शूटिंग करायचं असेल ना खूप अवघड आहे बाबा ते करणं आणि सगळं दाखवणं। तर चला लागते कामाला। खिचडी होती आहे, साधी खिचडी करायची आहे आणि इथे मी वांग्याच्या भाजीसाठी हे सगळं काढून ठेवलेलं आहे। याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, काळा मसाला आणि कारळाची पूड आणि शेंगदाण्याचं कूट असं सगळं टाकलेलं आहे आणि इथे चिरून ठेवलेले वांगी। तर वांग्याची भाजी मला बिना कांदा लसणाची करायची होती, कारण की नैवेद्यच होता तो। तर तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। जस्ट ओनली हिंगाचीच फोडणी घालायची आहे। तर हिंगावरनं छान वास सुटला की लगेच ह्याच्यामध्ये चिरलेले वांगे टाकायचे आहेत हिंगामध्ये आणि वांगे चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून वांग्याचं म्हणजे छान शिजतील लवकर। आणि आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे काढून ठेवलेला, त्यामध्ये काळा मसाला टाकला होता, हळद टाकली होती, त्याच्यानंतर तिखट आपल्या चवीनुसार सगळं हे मिक्स करायचं। यातच कोथिंबीर टाकून द्यायची आणि जो मी मसाला तयार केला होता वाटीमध्ये तो सगळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगला असा मस्त वांग्यामध्ये हा मसाला मुरला पाहिजे इतपत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे छान तेलामध्ये। इतकी झटपट होती भाजी आणि खूप छान आणि खमंग पण होते चवीला, वाटत पण नाही की कांदा लसूण नाही आहे यामध्ये। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून वांगे चांगले शिजतील। मीठ मी सगळ्या भाजींमध्ये शेवटीच टाकत असते, कारण की शेवटी टाकल्याने त्याचा फायदा पण होतो आणि भाजी पण छान शिजते। आणि वरून जेवढं लागतं तेवढं आपण पाणी टाकायचं यामध्ये। आम्हाला अशी पातळ लिक्विड भाजी खूप आवडते। तर भाजी रेडी आहे छान। यात केली खीर, बासुंदी, इकडं आहे भाजी आणि आहे खिचडी गरम गरम आणि इथे पोळ्यांसाठी कणिक टिंबून ठेवलेली दशम्यांचं आहे करायचं आहे। आणि इथे दत्त महाराजांचा फोटो आहे छान, देवाची पूजा पण झालेली आहे, सगळं झालेलं। आता करायचं होतं चिंचेचं सार। तर यासाठी तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली आहे, जिरे टाकलेले आहेत। जिरे छान तडतडले, मोहरी पण चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच हिंग टाकायचं आहे। हिंगाचाच वापर जास्त आहे आणि इथे चिंच होती, चिंचेला मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं, चांगलं कोळून घेतलं। तर चिंचेचा जो सार असतो ना पाण्यातला तो यामध्ये टाकायचा आहे। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे चवीनुसार, त्यामध्ये तिखट, थोडासा काळा मसाला आणि थोडीशी किंचितची हळद वाटली तर टाकायची आणि मीठ टाकायचं आहे। हे चांगलं एकदम मिश्रण छान मिक्स करायचं आणि यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे। तुम्हाला तुमच्या गोडप्रमाणे टाकायचं आहे। मी एक मोठा गुळाचा खडा टाकला होता आणि चांगलं ढवळून घेऊन यामध्ये वरतून कोथिंबीर टाकायची। इतकं सुंदर लागतं आहे आंबट गोड चिंचेचं सार। तर ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता पूजेला बसायचं आहे। तर देवाची पूजा झालेलीच होती, तर दत्त महाराजांची पण पूजा आम्ही करून घेतली होती। फक्त आता गुलाल उधळायचा आहे दत्त महाराजांचा जन्म। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले। तिघ जण बसलोय दत्तांच्या समोर आणि करेक्ट 12 वाजता आम्हाला गुलाल दत्तांवरती उधळायचा आहे। स्वयंपाक पण झालेला आहे, आज आम्ही दोघांनी मिळून केला असल्यामुळे लवकर झालं। तर अर्णव वाट बघतोय, कारण की त्याला खेळायला पण जायचं आहे। तर खूप छान वाटतं पूजेत।
गुरुदेव दत्त म्हणायचं हा. मी जसं गुरुदेव दत्त उभं टाक म्हणून असं दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 काय होत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. शब्द नये अनुमाना सुरवर मुनी जन योगी समाधी नये ठाणा. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता भारतीयो वारिता हरणी भवचिंता. जय देव. जेवायला आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटते आहे. जेवण वगैरे झालं आमचं आणि मी थोडं आराम केला. आराम कशाचा अर्णवच्या मागे. आणि आता सध्या अर्णवला क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे असं कंटिन्यूस बाहेर खेळणं हे ते चाललेलं आहे. तर मी आता माझ्यासाठी चहा ठेवते आणि अर्णवला दाखवलं ना तुम्हाला. इतका खेळतो तिकडे मंदिर आहे पण मी त्याला मंदिराच्या तिकडे आता जाऊ दिलं नाही. इतक्या वेळा जाऊन आला तो. पण आता मला इतकं थकल्यासारखं होतं त्याच्या मागे राहून मला. आणि माझं लक्ष खूप असतं कारण की तो इकडे तिकडे गेला नाही पाहिजे. 10-10 मिनिटाला तरी मी बाहेर चक्रा घरात बाहेर म्हणजे कंटिन्यूच चालू असतं. मी थकते चिडते पण तरी पण मी त्याच्याकडे लक्ष देते. त्याला खेळ म्हणते पण मी लक्ष देते. तर आता चला चहा करते माझ्यासाठी. आणि उद्या मला जायचं आहे किनवटला कारण की मला क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत. तर तिथं 2 दिवस राहून मला यायचं आहे परत. कारण की नंतर परत एक्झाम वगैरे होस तर जायलाच भेटणार नाही. आता संध्याकाळची वाजली आहेच 5. मी आता करते चहा. आणि थंडी कशी आहे तुमच्या इकडे? आमच्या इकडे तर खूप थंडी पडते. मस्त वाटतंय थंडीत. मला हिवाळा खूप आवडतो सगळ्यात. तर मी व्हिडिओला इथेच एंड करावं असं म्हणते कारण की पुढे मग उद्या तुम्हाला परत फ्रेश व्हिडिओ चांगला बघायला भेटेल. आणि आता क्रिसमसच्या सुट्ट्यात मी जाणार नव्हते कारण की अर्णव दरवेळेस ना एकटा राहतो आईकडे मस्त छान. आता दिवाळीत पण तो 15 दिवस तिकडे एकटाच राहून आला मला सोडून. त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पण जातो. छान राहायला लागलं आहे मला सोडून तो. फक्त मलाच राहायला नाही होत त्याला सोडून. आणि त्यामुळे म्हटलं यावेळेस आता मी पण जावं. व्हिडिओ मी खूप कमी दाखवल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी सारखं माहेरी जाते, माहेरचे ब्लॉग दाखवते. पण मी शूटच तेव्हा करते की जेव्हा मी जाते. मध्ये नांदेडचं अजून मी काहीच दाखवलं नाही आहे. पण आता प्रयत्न करेल की मी माझे इथलचेच ब्लॉग जास्त दाखवेल तुम्हाला. तर दत्त जयंती होती आणि आता दत्त जयंती आता आईकडे गेल्यावरती पण मी काय जे होईल ते सगळं तुम्हाला दाखवेल रेसिपीज वगैरे. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला 500 तरी करायचं आहे. आणि कमेंट नक्की करत जा काय बघा वाटतं काय नाही. कारण की कमेंटमुळे कसं होतं कमेंट वाचून ना मला खूप छान वाटतं आणि वाटतं की चला आपण अजून ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू म्हणून मला. तर नक्की करा. मी वाट बघते कमेंटची. आणि जे कमेंट करेल ना त्याचं नाव मी यूट्यूबवरती घेईल. तर नक्की प्लीज करा. थँक्यू.